नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिक्सवाला लेक्चर या तुमच्या कोर्समध्ये स्वागत आहे। आज आपण लेक्चर दुसरं बघणार आहोत। ओके, आपले हे लेक्चर जे आहेत ना, हे 20 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, 25 मिनिटाचे, 10 मिनिटाचे पण काही आहेत बघा। अशा पद्धतीचा हा पूर्ण कोर्स असेल, आलं लक्षात। आणि 25 तारीख आपण लास्ट दिली होती विद्यार्थ्यांसाठी, परंतु आपल्या मास्टरमाइंडच्या स्कॉलरशिपच्या एक्झाममुळे आपल्याला थोडंसं तिकडं पेपरचं करेक्शन, त्याची रीडिंग करणे, प्रूफ रीडिंग करणे ह्याचं काम असल्यामुळे थोडंसं आपण मधात 2-3 दिवस सुट्टी म्हणजे लेक्चरला झाली आपल्या, त्याच्यामुळे पूर्ण हा पार्ट कंप्लीट झालेला नाही आहे। परंतु आजपासून आता पुन्हा मी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पूर्णच्या पूर्ण लेक्चर अवेलेबल करून देणार आहे। दिवसाचे 20-25 लेक्चर रेकॉर्डेड होतील त्याचे। ओके, म्हणजे तुम्हाला 4-5 दिवसामध्ये पार 100 लेक्चर अवेलेबल होतील, आलं लक्षात। चला, आलं ना। हां, तर जे विद्यार्थी आजही जॉईन झालेले नाही तर त्यांना आणखी 2 दिवस आपण ही ऑफर दिलेली आहे, म्हणजे 50% डिस्काउंटची। कारण आपले मागे 2 दिवस गेले ना दुसऱ्या कामाच्या याच्यामध्ये, तर मग आपल्याला 2 दिवस वाढवून देतोय है ना। आणखी 2 दिवस म्हणजे 26-27 या 2 दिवसामध्ये तुम्हाला ज्यांना ॲडमिशन घ्यायचे त्या कोर्सला ते घेऊ शकतात। एक नंबर फायद्याचा कोर्स आहे, कारण मागच्या लेक्चरमध्ये जो फर्स्ट लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण बघितलं कुठल्याही संख्येला 9 ने भागा, 999 ने भागा, 99 ने भागा, 9999 ने भागा, त्याचे आन्सर सेकंदात कसे येतात है ना, हे तुम्हाला सांगितलं। मग आता आपण आज जे लेक्चर बघणार आहोत, आता हे सुद्धा तुम्हाला फ्रीमध्येच असेल हे लेक्चर, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला कळेल का बा या कोर्समध्ये नेमकं काय आहे, फ्रीमध्ये असेल हे लेक्चर। आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना, आता काय करायचंय, आता गुणाकारावाला करायचंय। बरं, हे कुठल्या असं काही बंधनकारक नाही की बाबा याच परीक्षेसाठी आहे, याच विद्यार्थ्यासाठी, असं काहीही नाही। तुम्ही पार 3ऱ्या वर्गाच्या परीक्षेपासून मग ती शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये एकदम मास्टरमाइंडची स्कॉलरशिप MMTS असेल है ना, इथून पुढे महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षा घेतल्या त्यांच्यासाठी असेल, त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीपासून तर UPSC पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल हे लेक्चर। ओके, अतिशय महत्त्वाचं आहे। कारण काय आहे ना, तुम्ही रेग्युलर पद्धतीने गेलात तर सिलेक्शन नाही आहे, ओल्ड मेथडने गेलात सिलेक्शन शक्य नाही आहे। कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलंय, कॉम्पिटिशनमध्ये या टिकायचं असेल आपल्याला तर नवीन फंडे आपल्याला माहीत पाहिजे। मग शॉर्ट ट्रिक्स का गरजेच्या पडल्या, का गरजेच्या आहेत, तर ह्या आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये कधी कधी पेन न टेकवता आन्सर येतं। समजा तुम्हाला एक संख्या दिली, काय दिली की मी अशी दिली 999 आणि वरती तुम्हाला आहे ना इथे समजा 37 दिले, तर हे तुम्हाला भाग देणं पॉसिबल आहे का? ताबडतोब नाही आहे पॉसिबल। परंतु मी तुम्हाला लगेच सांगतो याचं उत्तर काय येतं, 037 037 037 आहे की नाही, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलंय। मग ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना, ह्या ट्रिक्स तुम्हाला कामाच्या आहेत। एक्झामिनरला माहिती आहे की पोरांना हे आपण त्यांना म्हणू शकत नाही की बाबा हे का टाकलं तुम्ही परीक्षेला, मला कुठं 999चा पाढा येतो, असं नाही म्हणू शकत आपण कोणत्याच एक्झामिनरला। मग त्याच्यासाठी ट्रिक्स काय आहेत ते आपल्याला माहित पाहिजे, म्हणून एक्झाममध्ये येतात हे क्वेश्चन, आलं लक्षात। हां, चला मग सुरू करूयात। आजचं जे लेक्चर असेल ना, आजचं लेक्चर असेल की कुठल्याही संख्येला गुणायचंय, काय कुठल्याही संख्येला गुणायचंय। आता एखाद्या संख्येला 9 ने गुणायचंय, काय एखाद्या संख्येला 9 ने गुणायचंय, तर 9चा पाढा येतो, त्याच्यामुळे त्याची काही घेण्याची गरज नाही 9ची। ओके, हां 9चा पाढा सहज येतो आपल्याला। बर, समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, पाहता समजा 99 आहे आणि याला गुणिले मी 32 केलं, तर आन्सर काय येईल बघा। आता ना 32चा पाढा येतो आपल्याला, ना 99चा पाढा येतो है ना, येतोय का, नाही येत ना, जाऊ द्या। मग बघा आता याचा आन्सर कसं येतं। हां, तर इथे जो तुमचा दिसतो ना, याला काय करायचं, 1 कमी करायचा, 31 घ्यायचं। काय करायचा, 1 कमी करायचा, 31 घ्यायचं, घेतलं आणि तो 31 99 मधून मायनस करायचा। आता आन्सर लिहिताना बघा, जो 1 वजा केल्याच्या नंतर येतो ना, तो पहिले लिहून ठेवायचा, ठेवला, यस पहिले लिहून ठेवला। ओके, आता काय करायचं, 99 मधून 31 गेले, आपल्याला 99 मधून गेले की डोकं खाजवतं, पुन्हा काय करा, 100 मधून 31 काढा ना, 100 मधून 31 गेले, 69 राहिले, राईट। आणि 1 जास्त घेतला होता म्हणून त्यातला परत 1 कमी करा, बरोबर आहे का बघा। 100 मी काय म्हणतोय तुम्हाला, 100 मधून 31 गेले, 69 राहिले, मग त्यातला आणखी 1 कमी करा, कारण 99च्या ऐवजी आपण 100 घेतले, सोपं जात असतंय म्हणून, ठीक आहे। मग 69 बाजूला लिहितो, वाटल्यास 99 किंवा इथंच लिहितो ना, ह्याचा आन्सर येतं तुमचं 68, राईट। काहीच न हे 68 आणून मांडायचे, संपलं, हे आलं तुमचं आन्सर।
काय काय केलं डबल सांगतो पहा. हा 99 गुणिले तुम्हाला 32 करायचंय. काय 99 गुणिले तुम्हाला 32 करायचंय, बरोबर आहे. मग 99 गुणिले 32 करताना पहिले याच्यातून 1 वजा करा, 31 आलं है ना. ते 31 लिहून ठेवा, इथं ठेवलं. आता काय करायचं, हेच 31 तुमचे 99 मधून वजा करायचे. तुमचं उत्तर काय आलं 68, राईट. मग 31 आणि 68 याला आणून मांडायचं, संपलं. हे आलं तुमचं गुणाकार 31 68. 31 68. बघा एवढी जबरदस्त ट्रिक्स आहे. अशा ह्या जबरदस्त ट्रिक्स तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. बर आता मला सांगा, एक कुठल्या शिक्षक भरतीला, कुठल्या पोलीस भरतीला, कुठल्या MPSCला, कुठल्या UPSCला, कुठल्या तलाठी भरतीला गरजेचं आहे का? त्याच्यासोबत त्यांना तर आहेच आहे. असं काही बंधनकारक आहे का यांनाच गरजेचं आहे बा? नाही आहे. हे तुम्ही शाळेतल्या स्पर्धा परीक्षांना सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काय, तर शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये कोण कोण येतं तुमचं है ना. जसं की शासकीय स्कॉलरशिप है ना, शिष्यवृत्ती परीक्षा, मग ती असेल तुमची 5वीची असेल, 4थीची असेल, 7वीची असेल, 8वीची असेल, नवोदय असेल. त्याच्यानंतर सैनिकी भरती असेल, त्याच्यावरती पूर्ण लेक्चर येणार आहे बघा. सैनिकी भरती परीक्षेवरती है ना, फार महत्त्वाची परीक्षा आहे. त्याच्यामधून विद्यार्थी खूप घडत आहे, त्याच्यावरती लेक्चर येईल, त्याच्यावर आपण काय बोलणार नाही आता. परंतु ह्या ट्रिक्स तुमच्या कोणालाही कामाच्या आहेत, राईट. चला मग नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा, समजा हे 3 आहेत. ओके हां, चला आणखी एक घ्यायचं मागच्याचं. बरं तुम्ही एक सॉल्व करा बरं. समजा मी तुम्हाला दिलं 99 गुणिले 85, याचा आन्सर काय येईल सांगा. काय करायचं, या 85 मधून पहिले 1 वजा करा, 84. ते 84 इथं लिहा, लिहिले. आणि हेच 99 मधून 84 काय करा, वजा करा. मग तुमचं उत्तर काय येते बघा. सांगा, बोला काय येतं. 100 मधून 84 गेले 16, 16 मधून आणखी 1 कमी करा, कारण जास्त घेतले होते 15 आले. ते 15 जे आहे ना, हे 15 इथं आणून मांडा 15. हे आलं तुमचं आन्सर. हे आलं तुमचं आन्सर 84 15. म्हणजे एवढं सोपं ट्रिक्स आहे बघा. ठीक आहे, चला नेक्स्ट. आणखी आता ही संख्या आहे, उत्तर बघा काय येतं. ह्याच्यातून 1 वजा करा, 647, राईट. हां आता 647. हां आता काय करायचं, 647 लिहून ठेवायचं. आता ही जी संख्या आहे 3 अंकी आहे, मग 3 अंकी आहे ना, तर 999 मधून वजा करायची. आता 999 मधून वजा करायला पुन्हा डोकं खाजवावं लागतं. 1000 मधून करा ना, नंतर एक पुन्हा कमी करा. 1000 मधून 647 गेले तर किती राहिले, 353. किती राहिले, 353, राईट. 353 मधून आणखी 1 वजा करा, कारण 1000 गृहीत धरलं होतं, म्हणजे 352. ओके चला आणून इथं मांडा 352. हे आलं तुमचं आन्सर. बर ओळखायला किती भारी आहे. पर्यायामध्ये ओळखायचं असेल ना, तर तुमचे पहिले आकडे 648 मधून 1 वजा केलं 647 असणार आहे. पहिला आकडा काय असणार आहे, 647. यस कम्प्लीट, राईट. यस अशा पद्धतीची ही ट्रिक्स आहे. चला पुढे आणखी. हां बघा 999 गुणिले 234 आहे. चला 1 वजा करा, 233 घ्या. काय 233 इथं लिहून ठेवा, 233 आलं लक्षात. ओके आता तेच काय करायचे, 3 अंकी आहे ना, तर 999 मधून वजा करायचे. मागच्या ह्याच्यात काय होतं 32 67 84, मग 99 मधून वजा करायचं. ओके 3 अंकी आहेत, 999 मधून वजा करा. बरं 1000 मधून करा, नंतर 1 वजा करा, म्हणजे सोपं जाईल. चला 999 मधून 233 गेले, किंवा 1000 मधून 233 गेले म्हणतो. हां 1000 मधून 233 गेले तर तुमचं उत्तर येतंय 700. बोला 700. हां किती 67, 767 बरोबर आहे ना. 767 पुन्हा 1 वजा करा, 766 आणून मांडा 766. हे तुमचं आन्सर. संपलं. बघा एवढं भारी, किती भारी आहे बघा ट्रिक्स. किती तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागला. आणि तुम्ही जर म्हणा बरं 999 तुम्ही असं करत गेले ना, 999 गुणिले 2 3 4 अर्धा पेज लागतो तुमचा. डायरेक्ट ट्रिक्स पाहिजे, ट्रिक्स. हे बघा रेग्युलर यानं गेला, जुन्या मेथडनं गेला तर जुनाच फंडा आहे, सिलेक्शन न होणे. तुम्हाला इथे ह्या काळामध्ये जर सिलेक्शन हवंय असेल, तुमची जर समजा कुठलीही परीक्षेमध्ये तुमचं जर सिलेक्शन हवं असेल, तर नोकऱ्या किती लोकांना येतात, 1% लोकांना नोकऱ्या आहेत फक्त, 1%. या 1% आपल्याला यायचं असेल तर हे जुगाड माहीत पाहिजे, हे ट्रिक्स माहीत पाहिजे. ठीक आहे चला नेक्स्ट. आता तुम्ही सॉल्व करा बघा. हां 99 आता बघा 2 आहेत ना. चला हे झालं का आपलं, हे झालं 31.
आले 31 लिहून ठेवा. चला 99 मधून 31 गेले, बोला 99 मधून 31 गेले, किती राहिले 68. किती राहिले 68. आणून इथं मांडा 68. आता इथं 2 अंकी होती म्हणून 99 मधून वजा करा. 3 अंकी असेल 999 मधून वजा करा. आता 4 वाला असेल तर काय करायचं बघा, 4 वाला. चला हे झालं ना, घ्यायचंय ओके. चला हा 1 वजा करा 67. चला इथं 67 लिहून ठेवा. 99 मधून 67 वजा करा. 100 मधून 67 वजा केले, किती आले 33. 33 मधून गेला 32. काय आलं 32. बरोबर आहे का, बरोबर आहे ना 32. मग 32 हे काय 32, तर इथं हे आणून ठेवा 32. हे आलं तुमचा आन्सर. संपला विषय. हा चला नेक्स्ट बघा कसले जुगाड आहेत. आता 4 वालं काय 4 वालं. आता 4 वालं बघा बरं काय असेल सांगा. 9 9 9 9 9. मी परत लिहितो, जाऊ द्या ना कशाला लिहिता डबल. हा चला याच्यातून 1 वजा करा 3 7 1. आता 4 अंकी आहे तर हे पहिले इथे लिहून ठेवा 7 3 7 1 है ना. 7 3 7 1 लिहून ठेवलं. बर हा आता याच्यामध्ये काय करायचं पहा, इथे तुमचा 9999 ह्याच्यामधून तो वजा करायचा. बर किती येते बघा आता 9900 म्हणजे 10,000 म्हणा. काय 10,000 म्हणा. 10,000मधून 7,372 गेले. 10,000तून 7,372 गेले म्हणजे याचा अर्थ राहिले किती 2,000. बघा 2,000 2,629. बरोबर आहे 2,629. काय की काय म्हटलं मी तुम्हाला, 10,000तून 7,300 गेले. पहिले 10,000तून 7,000 काढा 3,000 राहिले. 3,000तून पुन्हा 371 काढा म्हणजे 2,629. बरोबर आहे 2,629 करेक्ट आहे ना. मग 2,629 आपण 1000 गृहीत धरलं होतं, तर 2,629 च्या ऐवजी काय लिहिणार आपण 2,628. मग आणून मांडा 2,628. हे तुमचा आला आन्सर. तुम्ही मोबाईल वापरू शकता, तुम्ही मोबाईलमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता, नो प्रॉब्लेम. बघा तुम्ही तुमच्याकडे कॅल्क्युलेटर ठेवा. हां चला मी तुम्हाला लगेच सांगतो काय काय घेतलं होतं आपण. 999 गुणिले 7372 7372. बघा काय आलं 7 37 12 628 आलं का नाही करेक्ट. यस. म्हणजे तुम्ही इकडे मोबाईलवरती टाईप करेपर्यंत मी तुम्हाला आन्सर सांगतो. करेक्ट यस. चला आलं लक्षात. हां नेक्स्ट वालं बघा आता. हां परत एकदा सेम प्रॅक्टिस. चला काय असेल बोला. हां 999 त्याच्यामधून 1 वजा करा 2500. 1 वजा केला आले आणि लिहून घ्या 2500. जे वजा केलंय ना ते पहिले लिहून घ्यायचं वजा केल्याच्या नंतरचं. आता 9,999 मधून हा वजा करा म्हणजे याचा अर्थ किती मधून वजा करा 10,000 मधून 2,500 वजा करा 7,500. बरोबर आहे ना 7,500. परत 1 वजा करावं लागेल 7,499. बरोबर आहे. मग किती आलं तुमचं फायनल आन्सर 7,499. आणून मांडा हे झालं तुमचं आन्सर. बघा बरं एवढं भारी आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. चला 2 मिनिटं किती वेळ लागते पाहता. 999 गुणिले किती आहे पुढे 2501. बघा काय आलं 2 50 0 7 4 99. एवढी डेंजर ट्रिक्स आहे बघा, एवढी भारी ट्रिक्स आहे. कोण म्हणतंय आपल्याला येत नाही याच्यातलं. हां चला आले राईट. हां ओके. तर याच्यामध्ये हां चला चला बोला बोला. चला समजा असं जर आलं तर 999 आणि गुणिले समजा मी असं घेतलं. बघा आता हां 11,99 पहा हातचा आला 9. 11,99 99 आणि 9 किती होतंय 108. त्याचा लिहिला 8. त्याचा लिहिला 8. हातचा आला 10. ठीक आहे 11,99 99 आणि 10 109 आलंय का. हां मग आता एक थोडंसं एक क्वेश्चन याच्यामध्ये राहिला की आपण काय घेतलं 99 असेल तर गुणिले 2 अंकी संख्या, 999 असेल तर गुणिले 3 अंकी संख्या, 9,999 असेल तर गुणिले पुढे 4 अंकी संख्या असं घेतलंय. परंतु समजा जर संख्या कमी असेल आणि हे 399 असतील तर काय करायचं. सेम मेथड लावायची. बघा आता सेम
हां, तर 11तून बघा 11तून काय करायचा, 1 वजा करा. किती राहिला बघा, 11तून 1 वजा, हे बाजूला ठेवू का, ह्याला बाजूला ठेवा. 11तून 1 वजा करा, 10 आले. राईट, काय आले, 10 आले. आपली मेथड सेम, 10 आले. आता जे तुम्ही 10 वजा केला तर हे 99 मधून वजा करायचे. 2 अंकी आहेत ना, मग 99 मधून वजा करायचे. मग उत्तर काय आलं, 89. उत्तर काय आलं, 89 आले. बरोबर आहे. मग 89 इथं लिहून ठेवायचं. संख्या 3 अंकी 2 अंकी 5 व्हायला पाहिजे, पण इथं 4च झाल्या. काय, 4च झाल्या. मग इथे एक 9 एक्स्ट्राचा लावून टाकायचा. मधात काय, एक्स्ट्राचा 9 लावून टाकायचा. राईट, मधात एक्स्ट्राचा 9 लावून टाकायचा. समजा हे 4 अंक असतील, हे काय असेल, असं 4, 9 9 9 9 9 4 असेल. तुमचं उत्तर सेम येणार आहे. बघा काय, तसं तर त्यांनी अशा टाईपचे क्वेश्चन देणार. काय देतात, 99 गुणिले 2 अंक, 999 गुणिले 3 अंक, 9999 गुणिले 4 अंक. ओके, पण जर आलं असं तर काय करायचं पहा, पुन्हा सेम 11तून 1 वजा करा, 10, 10 लिहून ठेवा. आणि तो 10 99 मधून वजा करा, केलेलाच आहे 89. मग इथं 89 लिहायचं. संख्या बघा 4 आणि 2 6 व्हायला पाहिजे, पण 4च आहेत. मग मधात 2 9 लावायचे. मधात काय लावायचं, 2 9. राईट, मधात लावायचे 2 9. संपलं. यस, इकडे 1 होता, मग 1 9 लावला. इथं किती लावले, 2 9. कळालं ना, याची गरज नाही, परंतु एक एक्स्ट्राचं म्हणून. ठीक आहे. तर हा जो कोर्स आहे आपला, हा 27 तारखेपर्यंत, काय 27 तारखेपर्यंत, 27 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही ऑफर असेल. हा ऑफर आहे 50% डिस्काउंट. किती आहे, 50% डिस्काउंट. आणि हा तुमचा कोर्स तुम्ही जॉईन केला काय, तुमच्या लेकरा बाळांना दिला काय, किंवा तुमच्या बहीण भावांना दिला काय, आणि ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांनी स्वतःसाठी वापरला काय, आणि त्याचा फायदा कुणालाही झाला काय, तर तो सर्वांना होणार आहे इयत्ता 3री पासून ते UPSC पर्यंत. का, कारण 3रीच्या परीक्षेमध्ये ना साधे साधे प्रश्न आपल्याला साधे साध्या कॅल्क्युलेशनमध्ये येऊ शकतात. 5वी पासून तर नो, 4थी पासून तर नो प्रॉब्लेम, परंतु 3री पासून लक्षात. तर याची जी फीस आहे तोपर्यंत तुम्हाला 250 रुपयेच असेल. ॲक्च्युअल किती आहे, 500 रुपये, परंतु हा डिस्काउंट असेल 50% आणि ती तुम्हाला फीस असेल 250 रुपये. आणि असे टोटल पॅटर्न कसा असेल, एक ट्रिक्स, एक लेक्चर, त्याच्या खाली तुम्हाला प्रॅक्टिससाठी 20 25 30 कधी कधी 40 प्रश्न. ओके, त्याच्याच खाली PDF असेल, ते तुम्हाला 40 प्रश्न 30 प्रश्न सॉल्व्ह करायचे, आणि त्याच्या खाली त्यांचे आन्सर असतील. आलं लक्षात. ओके, यस, कंप्लीट. आता मी याच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला पहिले कोर्स कंप्लीट देणार आहे, आणि एक 2-3 दिवसानंतर, तोपर्यंत मी कंप्लीट करणार आहे टोटल 2-3 दिवसानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला खाली त्याच कोर्समध्ये काय असेल, वरती असेल तुमचा व्हिडिओ. ओके, हां, त्याच्यानंतर या व्हिडिओच्या नंतर खाली समजा इथं तुमचा असा असेल, इथं असेल तुमचं लेक्चर, त्याच्यानंतर असेल त्याची PDF, कुठली, प्रॅक्टिसवाली. हां, प्रॅक्टिसवाली. आणि त्याच्याच खाली त्याचा असेल सोल्युशन, म्हणजे काय, त्याचा आन्सर म्हणूत आपण, काय म्हणूत, आन्सर. अशा पद्धतीचा असेल. आणि हा कोर्स तुम्ही सहज डेलीचे किती 15-20 मिनिटं जरी दिले तरी खूप झाले. चलता चलता सहज बघले तरी खूप झाले. बघा, आलं लक्षात. चला मग, हां, तर हे काय करायचंय, तर आपला शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, काय शेळके मास्टरमाइंड अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचंय. त्या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर शॉर्ट ट्रिक्स नावाचा एक कोर्स आहे, शॉर्ट ट्रिक्स. त्या कोर्समध्ये जाऊन तुम्हाला जॉईन करायचंय. आलं लक्षात. ओके, चलो डन. आलं, सर्वांचं लक्षात आलं नेमकं काय करायचं. ओके, चलो, थँक्यू.